गेल्या काही दिवसांपासून ठाण्याच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला तिढा अखेर सुटलाय। महायुतीत ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली। महायुतीने ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध सुरू झालाय। ठाण्यातून भाजपचे संजीव नाईक हे इच्छुक होते, मात्र संजीव नाईक यांना उमेदवारी नाकारल्यानं नवी मुंबई भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। त्यानंतर भाजपच्या नाईक समर्थक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले। नरेश म्हस्के आणि महायुतीसाठी काम करणार नसल्याची भूमिका नाईक समर्थकांनी घेतली। या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के, रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक गणेश नाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले, मात्र कार्यकर्त्यांचा रोष पाहता त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला। कार्यकर्त्यांच्या भावना ज्या वेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेली भावना आणि सगळ्यांची झालेली आहे। महायुती आहे, सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील। नक्कीच महायुतीचा धर्म पाळला जाईल। महायुतीचं काम सर्व लोक करतील। शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी। नाईक समर्थकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं महायुतीची कोंडी झाली आहे। त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी शिंदे नाईकांच्या व्हाईट हाऊसची पायरी चढणार का हे पाहावं लागेल। महाविकास आघाडीचं जागावाटप पार पडलं, मात्र या जागावाटपानंतरही सांगली लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यानं मवियात आलबेल नसल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे मवियातला विसंवाद यातून समोर आलाय। मवियाचं जागावाटप जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। विशेष म्हणजे या जागेवर काँग्रेसनं दावा सांगितला होता। विशेष म्हणजे सांगलीच्या उमेदवारीबाबत पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय, त्याला नाना पटोले यांनीही दुजोरा दिलाय। तर जयंत पाटलांनी या जागेच्या उमेदवारीबाबतच्या निर्णयाशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। सांगली एकच उदाहरण असं आहे की जिथे आमच्या चर्चा न होता निर्णय चर्चा झाली। या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात आणि या सगळ्यांना राऊत साहेब असं वाटतं की मीच तुम्हाला यांना उमेदवारी द्यायला लावली। जागा वाटपामध्ये काँग्रेस बॅकफूटवर आली। आम्ही बॅकफूटवर नाही आलो, आम्हाला आमच्या देशातली लोकशाही आणि संविधान हे महत्त्वाचं आहे। राज्यात मवियाचं जागावाटप सुरळीत पार पडलं असलं तरी सांगलीच्या जागेवरून मवियातील विसंवाद समोर आलाय। काँग्रेसचे नेते विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे सांगलीत यंदा तिरंगी लढत होतीये। सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी एकमेकांवर थेट शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केली आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटील भाजपची बी टीम असल्याचा आरोप चंद्रहार पाटील यांनी केलाय। विशाल पाटील भाजपचा फायदा व्हावा म्हणून निवडणूक लढवत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केला। संजय राऊतांनीही त्यांचीच री ओढली। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या आरोपांना जास्त महत्त्व देत नसल्याचं म्हटलं। दरम्यान काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची भेट घेत चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं। सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार होते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणतो की त्या 2 उमेदवारांना पुरवायची असेल तर ती भारतीय जनता पक्षाने पुरवावी। एक काका आहेत, एक दादा आहेत। सांगलीबद्दल काय बोलले, उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? सांगलीत यंदा तिरंगी लढत होतीये। अटीतटीची लढत असल्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झोडू लागल्यात। लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यातील मतदान झालं असून देशभरात आणखी 5 टप्प्यात मतदान होणं बाकी आहे। सत्ताधारी असोत की विरोधक सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। त्यातच आता एका जाहिरातीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। ठाकरे गटानं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे। त्यात महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। मात्र ही जाहिरात आणि जाहिरातीमधील पात्रावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवलाय। पब, पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे। ठाकरे गटानं जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर केल्याचा आरोप वाघ यांनी केलाय। त्यांच्या या आरोपांना ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलंय। उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार है। पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं। शर्म करो, डूब मरो। ज्या बाई मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही। ठाकरे गटाच्या जाहिरातीवरून आता रणकंदन सुरू होण्याची शक्यता आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या भटकती आत्मावरून राजकारण चांगलं तापलं. स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी दुखणं मांडण्यासाठी आत्मा अस्वस्थ होतो असा पलटवार शरद पवारांनी मोदींवर केला. मात्र या उत्तरानंतर नारायण राणेंनी पवारांवर प्रहार केलाय. रत्नागिरीतील प्रचार सभेत नारायण राणेंनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री आणि 2 वर्ष संरक्षण मंत्री असूनही शरद पवार काहीही करू शकले नाही तशी टीका राणेंनी केली. राणेंनी पवारांच्या वयाचा उल्लेख करत निशाणा साधलाय. ये सालों में महाराष्ट्र के लिए काम करने के बाद, केंद्र में काम करने के बाद किसानों की तकलीफ नहीं दूर उन्होंने किया, तब उनको अस्वस्थता नहीं लगी. कुणाच्या जगण्यावर असं भाष्य करणं हे पाप समजतो आमच्या संस्कृतीप्रमाणे. नारायण राणेंनी पवारांच्या वयाचा उल्लेख करत केलेल्या टीकेनं राजकारण तापण्याची चिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना उद्देशून बोलत असताना त्यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यावरून ऐन निवडणुकीच्या प्रचारात मोदी विरुद्ध पवार असा सामना रंगलाय. कोल्हापुरात शरद पवार प्रचारासाठी आले असताना त्यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच कोल्हापुरात केलेल्या भाषणाची नक्कल करत पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला. नमस्कार कोल्हापूरकर असं सुरू करणार. मोदींकडे जनतेचं समाधान करण्याचे मुद्दे नसल्याची टीका पवारांनी केली. प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करतायत तिची यापूर्वी कधी झाली. पवार साहेब राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही. एकीकडे भटकती आत्मा या टीकेनं राज्याचं राजकारण तापलेलं आहे. त्याच वेळी पवारांनी मोदींची नक्कल केल्यानं संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटातला वाद काही नवा नाही. राणे आणि ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कायम रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच रत्नागिरीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राणेंनी प्रहार केलाय. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरे निवडणुकांच्या काळात भ्रष्टाचार करायचे असा आरोप राणेंनी केलाय. मी एक साहेबांना 7 पेजचं पत्र लिहिलं. साहेब मी यापुढे काम करू शकत नाही कारण उद्धव काम करू देत नाही. उद्धव ठाकरे एकेका तिकिटासाठी कोट्यवधी रुपये घ्यायचे असा दावा राणेंनी केला. चुनाव आता है तो उसके बाद 50 लाख मांगता है, 1 करोड़ मांगता है कि तिकीट के लिए. तो पसंद नहीं है, सब उनमें डाला. ते तुमचा सुद्धा भूतकाळ तुम्ही आठवा. आज तुम्ही एवढे अब्जोपती कसे काय झालात त्याचा सुद्धा तुम्ही दाखला द्या कुठून पैसे कमवलेले आहेत. शिवसेना सोडल्यानंतर ऐन निवडणुकीच्या काळात राणेंनी बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केलाय. त्यामुळे लोकसभेच्या रणमैदानात कोकणात राजकीय शिमगा सुरू होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये झालेल्या सत्तांतराच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खणाखणी सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना एक मोठा गौप्यस्फोट केलाय. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे आमदार सुरतला पोहोचल्यानंतर शिंदेंचं बंड अयशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. यावर ठाकरेंच्या पक्षानं टोला लगावलाय. त्याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून भोगल्यासारखे बोलतात. फटाके ते काय म्हणतात ना, स्फोट नाही, लवंग्या फटाक्या फोडतात. लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रात त्यांच्याकडे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप गौप्यस्फोट यांची मालिका सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सुरू असलेल्या निवडणुकीचा प्रचार आता जोरात तापू लागलाय. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या जनतेचा कौल भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. नेटवर्क 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात महायुती 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. आप नतीजे आने दीजिए, आप चौंक जाएंगे, वहीं से 400 होता है. तो महाराष्ट्र से आपको पूरी उम्मीद है कि 41 से पक्का हम देखिए आंकड़ा
41 का 40 हो जाए या 42 हो जाए, कमोबेश यही परिणाम रहेगा. महाराष्ट्रातली जनता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल असंही अमित शहा म्हणाले. देश की जनता ने राहुल जी फैसला कर लिया है. देश की जनता नरेंद्र मोदी जी के साथ है और जो दल मोदी जी के साथ है उसको वोट देगी. ये चुनाव मोदी जी के प्रधानमंत्री बनाने का चुनाव. जे पक्ष मोदींच्या सोबत आहेत त्यांनाच महाराष्ट्राची जनता मत देईल असा विश्वास अमित शहांनी बोलून दाखवलाय. एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडालाय. नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपांचे लाऊडस्पीकर जोरात वाजत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेल्या आकडेवारीवरून राजकीय फटाके वाजू लागले. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची एकूण आणि अंतिम आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली. मात्र मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आणि निवडणूक आयोगानं जाहीर केलेली अंतिम आकडेवारी यातल्या फरकावरून विरोधकांनी आयोगावर निशाणा साधलाय. 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? भारताचा निवडणूक आयोग मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय. कारण का आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगांना सल्ले देतोय. आकडेवारी वाढवून दाखवणं ही काळजी करण्यासारखं असल्याचं शरद पवार म्हणाले. काही भाग दुर्गम आहे असं असताना सुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त. पवार साहेब असे चुकीचे नरेटिव्ह सेट करू नका. मतदानाच्या टक्केवारीवरून संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं या निमित्तानं समोर आलंय. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत असली तरी पवार काका पुतण्यासाठी ही लढाई दोघांच्याही प्रतिष्ठेची अस्तित्वाची आहे. सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंब प्रचाराच्या मैदानात उतरवलंय. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना भावनिक साथ घालायला सुरुवात केली आहे. इंदापूरच्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. पवारांनी किती वेळा पक्ष बदलले याचा दाखला अजित पवार यांनी दिला. मात्र आपण पवारांना कधीच सोडलं नसल्याचं अजित पवार म्हणाले. काही जण म्हणतात आयला ह्या वयात दादानी साहेबाला नको तसं व्हायला, अशी चर्चा पारावर बसतात. मित्रांनो, मी साहेबांना कधी सोडलं नाही. यावेळी पवारांच्या बाहेरचे पवार या वक्तव्याचा समाचार घेतला. आमच्या इथले वरिष्ठ 40 वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या, सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच म्हणतात त्यांना. आपण एकटे असलो तरी जिंकणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 62ला एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होतं. घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं. तसं आता पण होणार आहे. बारामतीत भावकीची निवडणूक नसल्याचं म्हणत अजित पवारांनी मतदारांना भावनिक साथ घातली. याचा त्यांना फायदा होणार का हे पाहावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून राजकीय भूकंपाची मालिकाच सुरू आहे. शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा मोठी फूट पडली. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसचे बडे नेते महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा कायम ऐकायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. साताऱ्यातला काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा त्यांनी दावा केलाय. तुमच्या जिल्ह्यामधला असं एक फार मोठं प्रश्न आहे, बीजेपीच्या वाटेवरती आहे. गव्हर्नरशिप कधी मिळणार हा त्याच्यातला इश्यू आहे. प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुढ्या सोडत असतात. प्रकाश आंबेडकर यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा बोलण्याचा रोख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेनं होता का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विराट रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते, मंत्री आणि महायुतीचे नेते सहभागी झाले. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीनं रस्ते फुलून गेले होते. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होतं. पोचपावती आहे खासदारांच्या आणि मग गेल्या 10 वर्षात केलेलं काम जे आहे
आणि त्या कामाची पोचपावती आज या मिरवणुकीमध्ये आपण पाहतो. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झाली, अशी विजयी रॅली जी आहे ती विजयी रॅलीसारखीच ही रॅली निघालेली आहे. श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदे यांची लढत ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी होणार आहे. आता ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.